म्हणजे सगळ्यापेक्षा कमी जागा अजित पवारांना मिळताना दिसत आहेत। मग तरीही अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळू शकते अशी परिस्थिती आहे। मित्रहो नमस्कार। राजकारणामध्ये काय होईल आणि कधी काय होणार नाही या सगळ्याचे अंदाज बघा कधीही कोणालाही देता येत नाहीत। आता गेल्या 2.5 वर्षामध्ये जे घडलं याची कल्पना तरी कोणी केली होती का हो? अजित पवार यांनी मोठ्या अपेक्षेने आपलाच पक्ष फोडला, म्हणजे आपल्या काकांचा। भाजपासोबत घरोबा करीत उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसलेही। मुख्यमंत्री होण्याची त्यांची अपेक्षा तर होती, त्यांचं स्वप्न जुनच आहे, पण ते नाही जमला, भाग सोडून द्या। व्यक्तिगत स्वार्थासाठी ते इकडून तिकडे गेले, पण महायुतीत त्यांची सातत्याने अवहेलना झाली, अवमान झाला, अपमान होत राहिला। अजित पवारांना महायुतीतून हाकला अशा प्रकारची भाषा देखील वापरली गेली। वेळोवेळी झालेली मानहानी, अवमान सगळं काही अजितदादांना तोंड दाबून बुक्क्याचा मार याप्रमाणे सहन करावं लागलं, पचवावं लागलं। लोकसभेत तर एकतर कमी जागा मिळाल्या, त्यात विजय मिळाला फक्त एका जागेवर, बारामतीत ही आपटी खावी लागली। सोबत आलेले आमदार ही जवळ थांबतील की नाही अशी परिस्थिती सातत्यानं राहिली आणि आता विधानसभा निवडणुकी झाली। आता निकालात अजित पवार आणि त्यांचा पक्ष नक्की कुठं असेल? विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे। अर्थातच काही अंदाज आघाडीच्या बाजूने हे आहेत। मात्र त्याच वेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर असं चित्र पाहायला मिळणार असल्याचा दावाही अनेक संस्थांनी या त्यांच्या एक्झिट पोलच्या आकड्यातून केला। आता दोन्ही बाजू एकमेकांना तुल्यबळ असून मतमोजणीच्या दिवशी काय ते अंतिम चित्र तर स्पष्ट होईल। पण बघा, असं असतानाच आता मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातले दावे आणि प्रतिदावे देखील सुरू झाले आहेत। महाविकास आघाडीने तर बहुमत मिळाल्यास 26 तारखेच्या आत सरकार स्थापन करू असं देखील म्हटलं आहे। अपेक्षा एवढ्या जागा मिळत नसल्या तरी महाराष्ट्रात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असंही सांगितलं जात आहे। पण बघा, 6व्या क्रमांकावर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील असं वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून स्पष्ट आहे। म्हणजे सगळ्यापेक्षा कमी जागा अजित पवारांना मिळताना दिसत आहेत। मग तरीही अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळू शकते अशी परिस्थिती आहे। अशातच आता अजित पवार हेच 25 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील असा विश्वास त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारांनी व्यक्त केला आहे। अजित पवार हेच किंग मेकर ठरू शकतात। एकीकडे अजित पवार हे 6 महत्त्वाच्या पक्षामध्ये तळाशी राहतील असे अंदाज समोर आलेले असताना, दुसरीकडं अजित पवार यांच्याकडील जे काही येतील 20-25, 22-25 अशा प्रकारचे जे आमदार, तर हे आमदारच असतील, तेच आमदार सत्ता कोणाची येणार हे ठरवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल विटकर यांनी व्यक्त केला आहे। कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, निसटतं सरकार म्हणून महायुतीच येणार असं देखील विटकरी म्हणाले आहेत। अहो, एवढंच नाही तर येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं विटकरी यांचं म्हणणं आहे। सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंगमेकर असल्याचं देखील ते म्हणाले आहेत। म्हणजे बघा, सगळ्यात कमी जागा मिळत असतानाही राजकारण आता कुठल्या दिशेला जाऊ शकतं? एका एक्झिट पोलनं तर अजित पवार यांना जास्तीत जास्त 14च जागा मिळतील असं म्हटलं आहे, फक्त 14। पण तरीही संधी मुख्यमंत्री पदाची। महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बहुमत मिळणार नसल्याचं काही एक्झिट पोलनं सांगितलं आहे। त्यामुळे अजित पवार यांना कमी जागा मिळाल्या तरी आणि जर त्यांनी तशा पद्धतीची भूमिका घेतली तर अजितदादांचं जुनं स्वप्न मात्र साकार होऊ शकतं। पुण्याच्या पर्वतीमध्ये तर बघा, अजित पवारांचे बॅनर झळकलेले आहेत। निकालाच्या आधीच झळकलेल्या या बॅनर्सने अनेकांचं लक्षही वेधून घेतलं आहे। मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन, विजयाच्या आधीच, निकालाच्या आधीच अशा प्रकारचं बॅनर लिहिलेलं आहे। विशेष म्हणजे अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे। मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर या बॅनरवर आहे। अहो, अतिउत्साही कार्यकर्ते असं करीतच असतात। असले प्रकार काही पाहिलं जात आणि काही फक्त अजित पवार यांच्याच बाबतीत घडलेत असं तर काही नाही। पण
कमी जागा मिळूनही अजित पवार यांना त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मात्र यावेळी साकार होऊ शकतं. निकालाचे आकडे आता कसे येतात यावर बरेच काही अवलंबून आहे. पाहूया, आता फक्त उद्याचीच वाट पाहायची आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.